सपोज आता आपण बोललो आता की पॅरेंट्स म्हणजे पालक हे खूप पॉझिटिव्ह होत चाललेले मुलांच्या बाबतीमध्ये. कधी कधी असं पण होतं ना की कुठला तरी शिक्षक पालकांना बोलवतो आणि मुलांबद्दल काहीतरी तक्रार करतो, तर आईवडील मुलांसमोरच त्यांना डिफेंड करण्याचा प्रयत्न करतात की नाही आमच्या मुलाची चुकी नसेल, दुसऱ्या कोणीतरी काहीतरी केलं असेल. तेव्हा मुलांना सुद्धा एक सपोर्ट भेटतो की माझे आईवडील माझ्यासोबत आहे. हा शिक्षकच म्हणजे त्यासाठी ॲक्च्युली शिक्षक विलन बनतो. हो. तर तुम्हाला असं काय वाटतं की पालकांचा रोल कसा असला पाहिजे मुलांच्या शिक्षणाच्या माध्यमातून? म्हणजे त्यांचा रोल काय पाहिजे? फक्त त्यांनी शाळेत पाठवणं की आणखी काही वेगळं? दोन गोष्टी आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे ना, पालक हे प्रचंड व्हिजिलंट पाहिजेत. व्हिजिलंट म्हणजे एकदम त्यांचं लक्ष पाहिजे मुलांकडे. लक्ष म्हणजे अशा पद्धतीने की आपलं मूल इथून शाळेत गेल्यानंतर की ते नेमकं हे बघा, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये काय झालं आहे, मोस्ट ऑफ द ठिकाणी आपण काय बघतो, शहरांमध्ये हे जास्त जाणवतं की आई आणि वडील दोघंही सर्व्हिसमध्ये असतात, इन सर्व्हिस असतात. आणि आजी आजोबा आता ते गावाकडं वगैरे असतात, फॅमिली न्यूक्लिअर झालेले आहेत. आता जसं आपण मोठं खटल्याचं कुटुंब वगैरे हे प्रकार खूप मागे पडले. मग मुलांवर जो लक्ष ठेवायला कोण, असा एक प्रश्न तयार झाला आहे. लक्ष ठेवायला कोणीच नाही. मूल इथून शाळेत गेल्यानंतर घरी आल्यानंतर आई वडील दमलेले असतात. ते शाळेत काय केलं याच्यावर आहे ना खूप कमी त्याच्याशी बोलतात, कारण की त्यांना बाकीच्या गोष्टी पण असतात. डेली नीड्स त्यांच्या त्या काय पूर्ण करायच्या असतात, शॉपिंग असतं, कुठं फिरायला जाणं असतं, कार्यक्रम असतात. या गडबडीमध्ये आपला पाल्य शाळेमध्ये काय करतो याची ते 5 मिनिटसुद्धा उजळणी नाही करत. म्हणजे एकतर त्यांचं व्हिजिलन्स अजिबात नाही मुलांच्या बाबतीत, जो की असायला पाहिजे, खूप जास्त असायला पाहिजे. कारण की मुलं हे एक प्रकारचे पालकांची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यांच्यावर योग्य संस्कार योग्य वयात झाले पाहिजे. त्यासाठी पालक जास्त जागरूक पाहिजे. आणि त्याच्यामध्ये गंमत काय होते, पालकांची भूमिका अशी आहे, म्हणजे काही प्रायव्हेट स्कूल्समध्ये वगैरे ते फीज भरतात खूप जास्त. मग त्यांना असं वाटतं की आम्ही एवढी फीज भरतो, ही सगळी शाळेची जबाबदारी आहे. जे काय होईल मुलांच्या बाबतीत ते शाळेने बघितलं पाहिजे. आणि मग कधी कधी काय होतं, एखाद्या दिवशी असा प्रसंग येतो की त्यानिमित्त पालकांना शाळेत बोलवलं जातं. आणि शाळेत बोलवल्यानंतर तक्रार केली जाते, तुमच्या मुलाने तुमच्या मुलीने असं काहीतरी केलं. त्यावेळेस पालकांची भूमिका अशी असते की हे होऊच शकत नाही, माझा मुलगा मुलगी पाल्य असं करूच शकत नाही. विश्वासच बसत नाही त्यांचा. का तर त्यांच्यासमोर मुलाने दाखवलेला एक चेहरा, तो त्यांच्यासमोर हा खूप सोज्वळ असतो, पण प्रत्यक्षात तो रोज काय करतोय, कारण की शिक्षकांनी त्याच्या छोट्या छोट्या चुकांवर माईट बी पांघरून घातलेलं असतं. एक दिवस ते मोठं होऊन समोर येतं, त्यावेळेस कुणीही ॲक्सेप्ट करायला ते तयार होत नाही. मग अशा वेळेस आहे ना, पालक त्याच्या बचावाच्या भूमिकेत असतात, पाल्याच्या बचावाच्या भूमिकेत असतात, याला वाचवतात. आणि हवं तर ते शिक्षकाला पण ते ब्लेम करतात. पण पालकांना ही गोष्ट म्हणजे थोडीशी विचारात घेतली पाहिजे की शिक्षक ज्यावेळेस पाल्याच्या बाबतीत काही सांगतोय, तर शिक्षकाला त्याच्यापासून काही फायदा नसतो, त्याला काही त्याचा बेनिफिट भेटणार नाही. तो फक्त त्या मुलाच्या झालेल्या चुका ज्या आहेत ते तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर यावेळी पालकांची भूमिका ही कशी असली पाहिजे? पहिली गोष्ट तर तुम्ही व्हिजिलंट असलंच पाहिजे तुमच्या मुलाच्या बाबतीत. तुमच्या मुलाच्या बॅगेत काय आहे हे सुद्धा पालक बघत नाही. आज तुम्ही बऱ्याच मुलांच्या आहे ना बॅग समजा नकळत जर चेक केलं ना, अशा गोष्टी बॅगेतून बाहेर येतात ना की ज्याचा कधीच कोणी विचार केलेला नसेल. मोबाईल्स बाहेर येतात काही, आणि काही शाळांमधल्या मुलांच्या बॅगेमध्ये ते छोटे छोटे काही असे चाकूसारखे पदार्थ असतात, कुणाला चटका देण्यासारखी काहीतरी बनवलेलं लायटर यंत्र वगैरे असतं, ब्लेड्स वगैरे असतात, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे पालकांना हे माहीत नसतं की हा काय कॅरी करतोय. मग याच्यामध्ये चूक कुणाची असते तर पालकांची असते असं मला वाटतं. ज्यावेळेस आपण जे मागाशी म्हटलो की ज्यावेळेस शाळेमध्ये बोलवलं जातं, त्यावेळेस पालकांची भूमिका, पालकांनी पॉझिटिव्ह असलं पाहिजे मुलाच्या बाबतीत, पण निर्णायक क्षणी पालकांनी तटस्थच असलं पाहिजे. सध्या एक ट्रेंडिंगमध्ये एक रील चालू आहे, ती एक महिला ऑफिसमध्ये येऊन बसते आणि ती सांगते की त्या मुलाने या मुलीचं काहीतरी, म्हणजे तो जाता येतं तिला काहीतरी म्हणतो वगैरे, असं काहीतरी आहे त्या रीलमध्ये. पण ते रीलचा एंड काय सांगतो, जो मुलगा छेड काढत असतो त्या मुलीची, त्या मुलाचीच आई ती असते आणि ती म्हणते की त्याला पनिश करा. म्हणजे इतका तटस्थ पालक पाहिजे. चूक तर चूक, हां, चूक तर चूक, बरोबर तर बरोबर, दोन गोष्टी आहेत. पालक प्रचंड व्हिजिलंट पाहिजेत आणि पालक प्रचंड तटस्थ पण पाहिजेत. जर चूक असेल तर काय होऊ शकतं, मुलांवर आपण जो एक त्रिकोण म्हणतो, शिक्षक,
विद्यार्थी आणि पालक हे जर बॉन्डिंग राहिलं तिघांमध्ये, काय होतं, शाळा काहीतरी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते, मूल जेवढं घ्यायचं तेवढं घेतो आणि ते आईवडिलांपर्यंत जर ती गोष्ट पोहोचत नसेल योग्य ट्रॅकमधून, तर मे बी मग ती सुटून जाते आणि तो ट्रायंगल पूर्ण न झाल्यामुळे शिक्षण हे अपूर्णच राहतं. ह्या तिघांनी पण, म्हणजे शिक्षकांनी, पालकांनी आणि मुलांनी, ह्या तिघांनी पण या ट्रायंगलमध्ये जर व्यवस्थित काम केलं तर एकदम उत्तमरित्या एज्युकेशन पूर्ण होतं.